ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतरची बातमी आहे तुकाराम मुंढेंच्या आणखी एका कारवाई संदर्भातली. तुकाराम मुंढेंनी आता आपला मोर्चा शाळांकडे वळवलाय. तुकाराम मुंढेंनी आता शाळेतील मध्यान्ह भोजनाकडे आपला मोर्चा वळवलाय. मध्यान्ह भोजन व्यवस्थेसाठी परवानगी बंधनकारक असल्याचं त्यांनी सांगितलंय. शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडवरती बंदी घालण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी हे आदेश दिलेले आहेत. सर्व बोर्डाच्या शाळांना हे आदेश आता लागू करण्यात आलेले आहेत. प्रत्येक शाळेची वर्षातून किमान 2 वेळा अन्न सुरक्षा तपासणी आम्ही करणार आहोत, किमान 2 वेळेस, आणि किमान एक अन्न नमुना संकलन करून त्याची तपासणी करणार आहोत. तर ह्या ऑर्डर आम्ही ऑलरेडी आमच्या विभागाला दिलेल्या आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करणार आहोत. ट्रेन मॅनपॉवर किंवा फूड हँडलर्स असतील, हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर असेल किंवा नोडल ऑफिसर असेल, हे सर्व तिथं अपॉइंट केले जातील. त्याचबरोबर प्रवेशद्वारावर त्याच्यावरती चेतावणी दिली जाईल. त्याच्यावरती लिहिलेलं असेल की HFSS चे प्रॉडक्ट इथं विक्री करण्यास किंवा ॲडव्हर्टाईज करण्यास किंवा फ्री विकण्यास किंवा तिथं वाटप करण्यास मनाई आहे, हे त्यांच्या गेटवरतीच किंवा दरवाजावरती ठळक अक्षरामध्ये बोर्ड लिहिला जाईल. सो दॅट ही एक वॉर्निंग सर्वांना असेल. त्याचबरोबर पेरेंट्स यांना सुद्धा त्याच्यामधून अवेअरनेस तयार होईल आणि हेल्दी फूड आपल्या मुलांमध्ये जाईल, हे अपेक्षित आहे.